हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू विदुर नीती पळीतर सचे विदुर नीतींतो विदुರು ಧೃತರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ತಾನೇ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರಕಾರ तो एक रायानं कसं कोरका एक बापसुस्ताना राशिल्यानं कसं कोरका मंत्र्यो कश्य सुका कोणाला समालोचन घेवका असले मस्त रीतीचे उपदेश दिलेला मी पळिले कळव्या. अनेक कसं नाही म्हणल्यार मध्य मध्यंतो धृतराष्ट्र ताकाची सांगील वरी जल्ली कुडले विदुरान सांगेल विदुरान सहजची धर्म म्हळ्यार कसं न्ही नीती म्हळ्यार कसं न्ही राजनीती कसं न्ही सांगतरच झरलरी ताणे केल्लेले विषय सांगील बरी चावून तो चुकोन घेवच्याक विंगड विंगड सकड प्रश्न करतरस वा उत्तर दितरस कळ्ळें. तशी आनी आतां तो कसल सांगता म्हळ्यार आम्ही कश्य सुका म्हणलेले अशक्त जल्लालान कश्य सुका म्हणून म्हणलेले एक विशय सांगता. अशक्त म्हळ्यार कशें सांगचे आतां धृतराष्ट्र अशक्त म्हणून लेखविती त्या म्हळ्यार पांडवांक गेल्या की सैन्य उणी जाल्यार पांडव बलिश्ट तशी अशक्त जल्लेल्या जनान केन्नाय कश्य सुका म्हूण सांगता पळय. पुराय जनाले गिताणे बारी प्रितीर सुका खंय क्षमावंत जेवन सुका खंय इत्याक म्हळ्यार तो अशक्त न्हय तागेल ताको कोप आयलो क्रोध आयले कसं जाल्यार ते निष्प्रयोजक ते म्हळ्यार कोणाला ताणें कोप दाखोवचो पुरी जन तागेल्या पशी बलिश्टची. तशी तूं अशक्त पांडवांक गेले द्राक तूं तुगेले कोप मत्सरू सकट तांगेले दाखयले प्रयोजन ना म्हणलेल्या रितीर तो सांगता. आनी म्हणटा कसो गोतस्वे खंयची आतां एक तुका राज्य सुख अनुभय सुका म्हूण दिसला हांव ना म्हूण म्हणा. तूं राज्य सुख अनुभयतना धर्म अर्थ कसलेची न्यूनत येवच्या नज धर्माक न्यूनत येवच्या नज. तूं आत्तां राज्य सुख अनुभयसितरस धर्माक न्यूनत येवन अनुभयसितरस इत्या म्हळ्यार पांडवांगेल राज्य तुमी अनुभयसितरसची चल्ले केदना तांणी 12 वर्षपर्यंत वनवास 1 वर्षपर्यंत अज्ञातवास वचून येता म्हणटा ते राज्य तुमगेले न्यास जावन आशिल्ले. आतां तांणी वचून आयल्यांची तांणी कोणाकय सिरकना नाशी समा जावन आयल्यांची म्हणटना तुम्ही तांकां धरू जायनी म्हूण म्हणटाना तुमगेलेपणा प्रकार तुमी ते राज्य न्ही तांकां वापस वयसून दिवका आशिल्ले ते दिना नशी आजिकय तुमी तांगेले राज्याचे सूख अनुभयसिता म्हूण जाल्यार तें चूक जेल न्हय. तशी तूं कोणालकी सूख कोणालकी पण तें सूख तूं अनुभयसिता म्हूण जाल्यार तूं तप्प करतरस धर्मान तूं ना म्हूण जाल्ली तूं. तशी केन्नाय कसो वतस्वे लक्ष्मी संपत्त कोणाला सकडे आसना म्हूण सांगता विदुर. कोणाक सगळो दीस दुख्ख करताची कोण सगळो दीस दुराहंकार दाखयताची देवाल विशयंत आस्तिकत कोणा ना आनी आळशी कोण आनी केन्ना पळयले जाय की नक्की म्हणून उत्साह नानशी जीवन कोण करता तांगेले की केन्नाय संपत्त आसना. तशी आनेक कसो म्हळ्यार कोण मनुष्य श्रेश्ठ म्हूण सांगता. ಕೆಲವು जनांक कोणेय जन गौरव दाखयता तांगेले दुड्डस म्हूण की संपतस म्हूण की तांकां एक येद्रा दुखून गौरव दाखयता ते गौरव दाखयले कुडले हांकां दुराहंकार येयलो आमगेले समान कोणेय ना.
आमगेल्या पशी तो गशिलच्या नाक अत्यंत नीच जेवण पळोवचें सुरू केलें कळ्ळें. आनेक कसं म्हूण म्हळ्यार तसोल मनीस केन्नाय बरकत जायना. आनेकलो कोण म्हळ्यार सगळो दीस दान दितर वचचें. दिवेत्वे नजवे तो पात्रवे अपात्रवे कसलं नाशिल काण काणू दिवचें. तसल्याकय बरकत आसना. आनी अधिक व्रतानुष्ठान करतलो म्हळ्यार बरकत आशिल्ली म्हूण न्ही तागे लागीं अधिक व्रतानुष्ठान कसं न्ही ताका कसले खंयचे व्रत कोर का खंयचे व्रत कोर नज म्हणूय गोतना. खंयची कोणकी केल्ले आपणान केले, कोणकी कसल की केले आपणान केले अशी करचे म्हूण सांगून परमात्मा सोडून क्षुद्र देवतेंकय एक आराधन करूं चमकले तशें म्हूण जाल्यार ताकाय लक्ष्मी म्हळ्यार तागेला की संपत्त रब्बना. आनी दुरभिमानी हांव बुद्धंतू हांव शक्तिवंतू हांवच श्रेश्ठ म्हूण लेगीत दुरभिमानी लागीं लक्ष्मी रब्बना म्हूण म्हणटा जाल्यार आतां तसले जना लागीं लक्ष्मी राबचे आमी पळयताची कलीग काल म्हूण सांगची की कसं की विदुरान नीती सांगिल्ली तर वापरांत न्हय जव. आनी तो कसले केल्यार कसल फल मेळटा म्हूण अग्निहोत्र इत्यादी करताचे म्हणजे पळय वेदाध्ययन केल्ले जन अग्निहोत्रादी करताचे म्हूण वेदाध्ययन करता एकलो कसं फल मेळ्ळें म्हळ्यार ताका पळय वेद अध्ययन केल्ले प्रकार तांतू अग्निहोत्रादी याग कर्मकांड की ज्ञानकांड की खंयचे तागेले मनान तो ताका मनान तो संतोष दिता. ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ವೇದ ಅಧ್ಯಯನ करून कर्मकांडांतू आसक्ती जाता. तांकां सांगिल्लें पुरे कर्म स्वर्ग म्हळ्यार हें केल्यार स्वर्ग मेळटा तें केल्यार उत्तम लोक मेळटा असले व्रत करायची असले अनुष्ठान करायचे असले यज्ञ कराय याग करायचे म्हणून पुरे वेदांतोच न्हय. ಕೆಲವು जन सकामकर्मी राजसिक तामसिक गुणाचे त्यांनी सकामकर्मी त्यांनी वेदाध्ययन केलेला जे फल तांकां कसलें म्हळ्यार अग्निहोत्रादी करून त्यांनी स्वर्गानी पावच्याक आशपावताची कळ्ळें. तेची फल तांकां तेची शास्त्र अध्ययन केलें शास्त्र कळ्ळें. ते कोण अध्ययन केला ताजी फल कसलें म्हळ्यार तो अध्ययन केलेलो मनीस भारी विनयवंत जावन आसता, सुशील जावन आसता, सदाचार प्रवृत्त जावन आसता कळ्ळें. ಕೆಲವು पंत जन्मतः हे पुरे गुण आसता खंयचे सौशिल्य विनयता सकट जन्मतः. ಕೆಲವು ಜನ जन्मतः आसना जाल्यार केन्ना तांणी ते शास्त्राध्ययन करताच पळय विद्याभ्यास जाले नंतर असले गुण तांगेल्या अंगांत येता. तेदना शास्त्राध्ययनाक तक्क फल मेळ्ळें म्हूण सांगून लेखूं येता. कसलें एक काम केल्यार ताका एक फल जावका वयना माय तशी जवो दान करचें दान घेवन अनभयसूचें हें पुरे दुड्ड आशिल्ल्याचें फल म्हळ्यार संपत कोणा लागीं एक आसा म्हण जाल्यार ते संपत्ताचें फल कसलें आसून प्रयोजन जावका ना प्रयोजन फल म्हळ्यार प्रयोजन कसलें म्हळ्यार दान दिवचें दान हें घेवचें. आनी आशिल्ल ऐश्वर्यांत केलो जनाक ऐश्वर्यांत विंगडांकय दान दिवचें ताणें सुखार आसचें. ಕೆಲವು जन कृपण आसताची कोणाकय दान दिनाची तांणी भोगनाची बैल चेडवांकय पोशिनाची संकटी तेदन ते धनाक फल नातल्या वरे तागेले संपतच फल ना ताका. संपत आशिल्ल्याल फल कसं म्हळ्यार हेंची दान दिवचें विंगडा दान दिवचें कोणाक आमयचें कोण जीवन करचें तें पुरे. आनी कसं म्हळ्यार पळय अधर्म मार्गान धन संपादन करून यज्ञ दान इत्यादी कर्म केल्यार मरणानंतर त्या कर्मा फल मेळना. दुर्मार्गान अर्थ संपादन केलेले तशी धृतराष्ट्रा तुम्ही आता पांडवांगेल राज्य भितर घालून कसं वैष्णव याग अन्यक दुसरे कसं कडे केले ते यागा फल तुमकां मेळटा म्हूण लेखलावे ना मेळना म्हूण म्हणटा. आनी पळय अन्यक सांगता तो कसं न्ही म्हूण म्हळ्यार मनशान अभ्युदया येवका जाल्यार कसलच कडेन कोरका म्हूण उत्थानम संयमो दाक्ष्यम अप्रमादो धृतिः स्मृतिः म्हूण म्हळ्यार प्रयत्न एक खंयचें एक कर्म करता जाल्यार प्रयत्न संयम मनांतू आनी त्या कार्य करच्यांतू दक्षते अप्रमत्तते म्हूण म्हणल्यार अप्रमत्त म्हूण म्हणल्यार मत्त प्रमत्त जावचें म्हूण म्हणल्यार ते एक कोरता की नाका की तशें पुरे लेखूना कार्य करचे विशयांतू धैर्य स्मरणशक्ती आनी हें कार्य केल्यार म्हाका लाभ आसवे
नष्टस्वे म्हूण आलोचन कोर न्हू कार्य विवेचन करून करचें पडलें. ताजे निमती मनशाले अभ्युदय जाता. आनी तपस्वी जन आसताची तांकां तांगेले तपस्याचे बल आसता. कोण ब्रह्मज्ञान पावल्यांची तांकां देवू बल दिता. कोण वेद शिकल्यांची तांकां वेदाचे बल आसता. म्हळ्यार कसलो कोरका म्हणून आसना, म्हळ्यार बल आसचें म्हळ्यार ताका समज जाल्यार तपस्वी तागेले तपस्याक अवलंबन करून आसता. तेंची दुश्टांक म्हळ्यार परहिंसे बल म्हळ्यार तो हिंसाचार अवलंबन करून जीवन करता कळ्ळें. तशी आनी अष्टौ तान्य व्रतज्ञानी आपो मूलम फलम पयः हविः ब्राह्मण काम्याच गुरोर्वचनम औषधम म्हणून म्हळ्यार खंयचे एक व्रत प्रारंभ केला रे कळ्ळें. उदक पिवचें आनी व्रत प्रारंभ केला बुक्यान बशा जायना. जीवन सुखा ताजे खातीर जीवन ते सुखान व्रत कंप्लीट जावपाक रे थोडे फूड घेवचे. कशी कंदमूल फल म्हणटा पळय दूद हें घेतल्यार रे व्रता विघ्न जाता म्हूण लेखा म्हूण नाका कळ्ळें. आतां आमी व्रत घेतला कसं की करू बसल्यांची पुजा पुजा जाल्ले शिवाय उठयना म्हूण लेखलें. एकलो ब्राह्मण येयलो कळ्ळें. हवीर ब्राह्मण काम्याच ब्राह्मण येयलो. ब्राह्मणान येवन कसं की निमगेले तेदन व्रता मध्ये उठान ब्राह्मणान निमगेलेले दिल्ले रे व्रतभंग जायना कळ्ळें. पक्कनी आमी व्रतार आसतना आमगेले आचार्य येवन तांणी कसले करी म्हूण सांगलें रे. व्रतार बसला म्हगेले पूज जाले शिवाय उठयना अशी तशी म्हणून ना. तांणी सांगिल्लें आज्ञा परिपालन केलें रे व्रतभंग जाल्ल्या बरी जायना. कित्याक म्हळ्यार आचार्याल काम करून दिवन वापस व्रत प्रारंभ करूं कळ्ळें. आनी केलो पंत व्रत नियम दवरताचे आमी जाल्यार आमकां कसो की रोग रुजीन वखद घेवका जाता. ते वखद घेवेत की नजिकी म्हूण लेखा म्हणना. आमी कसले मनांत कसले देहांत संकट आसतना व्रत इत्यादी करतना कसले वखद घेतल्यार व्रतभंग जायना म्हूण सांगून आसा. आतां तो कोपा विशयी आतां कोणाक कशी जय करून घेवचें म्हळ्यार कोप जोर येता तसले आमी कोपा वयर जय पावची कशी म्हळ्यार क्षमागुण आमकां सुखा कळ्ळें. आतां पळय एकल्याक कोप येयलो तो आमगेले आंगार पडूं येता तेन्ना आमी कोपून तागेले आंगार पडले कशी जैत. तशें जाल्यार आमी क्षमागुण दाखोवन तो बसले तो मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळ उलयता मागीर वता तो. तशें जावन कोप क्षमागुणान जय करचें म्हूण. आतां एकलो कृपण आसता एक कसले दिना तो ताका तसल्यार ते ताणें दिवची तशी करता आमी ताका दिवन मागीर केलो कृपण आसा दिल्लेले घेता आनी नुत बसताची जाल्यार एक दीस तागेलें मन परिवर्तन जायना म्हणना. अयो तांगेले दिलेलें हांव कसो घेवचें म्हगेलें इतलें संपत आसलें हांव एकलें दान करनी कांय ना तांणी दान करता पळय म्हूण दिसून तो तागेलें मन परिवर्तन जावच्या नज म्हणना कळ्ळें. एकलो फटयो मारता म्हूण जाल्यार तागेले फटी मारचे अभ्यास सत्यान रब्बू येता म्हूण आसा तशी पळय. नाही नतलं तर या करना शाखा व्यतिरिक्त केल्यार कसं जाता. कोप येईल जेन्ना आमी कोपाना उतर दिताची म्हळ्यार सर्वनाश जाता बाई मस्त दुष्ट बुद्धीच्याक दमन करचें आमी दुष्ट बुद्धी दाखोवचें जाता ना न्हय. आतां एक कृपण आसा तागेले विशीं आमी पिनारपण दाखयताचें म्हूण म्हळ्यार आमी पिनार जाल्ली शिवाय तागेल्या वरी जाल्ली शिवाय कसलें जायना कळ्ळें. तशी मागीर स्त्री लंपटू म्हळ्यार स्त्रियांगेले वयर मस्त आसक्त आशिल्लो भयग्रस्तू कसपळिल्ल्यार भितलो महाकोपिश्टू दुरभिमानू चोरू आनी कृतज्ञ हांगेले वयर केन्नाय विश्वास दवरचा नज म्हूण म्हणटाचे. कोणाल वयर विश्वास दवरका म्हळ्यार कोण मलगेडांगेले विशयांत विनम्र जावन आसा नित्याची ज्ञानवृद्ध वयोवृद्धांक शुश्रूश करतकी कोणाक तेदना तागेले कीर्ती आयुष्य यशस्सू बल दिन वृद्धी जाता म्हूण म्हणटा तशी राया पळय. धर्म व्यतिक्रमान दुड्डु प्राप्ती करूं वचनज धर्म व्यतिक्रमान म्हळ्यार धर्म सोडून दुड्डु प्राप्ती करूं कोणीय वचनज. आतां धृतराष्ट्रान त्याचें न्हू केल्लें आनीक कसो म्हळ्यार पळय एक शत्रू तुका आसा शत्रूक तो शत्रू सांगता तूं म्हाका शरणागत जा तुका हांव जाय जाल्लेलें दिता म्हूण. तेदना अर्थप्राप्ती खातीर अर्थ संपादने खातीर शत्रूकय शरणागत जावच्या नज म्हूण सांगून हें वर्जनीय म्हूण आसा. म्हळ्यार धर्म सोडून
हाणा संपादन करूनच शत्रून दुड्डू दित म्हळ्यार ते घेवच्यानच म्हूण सांगून म्हणटाचे. तशी ह्या पुरे सम आलोचना करून चलका आ मात सांगतरस तू कशी घेत ते तुका गोतू म्हूण म्हणटरस आनी सांगता काय कसं न्ही म्हूण म्हळ्यार तूं सगळो दीस कोण न्हिद तर आसता पळय ताकाय आरोग्य वायट जाता तागेले कळ्ळें तागेले देह वायट जाता दुड्ड वायट जाता. तशी सगळो दीस न्हिदोचें न्ही सगळो दीस सूख भोगचें न्ही सगळो दीस सुरापान करचें न्ही म्हळ्यार हे पुरे चट म्हणून घेता. चट आमी ते चट निग्रह करूं पळोवपा शिवाय आजी तोडे पाय तोडे म्हळ्यार ते अभ्यासार पडटा म्हूण सांगून सांगता तो. तशी आतां इतले पुरे सांगून सांगता पळय तुका इतले पुरे कसले सांगले गोस्वाव राजन भूयो ब्रह्मीमि त्वाम पुत्रेषु सममाचर समता यदि ते राजन स्वेषु पांडुसुतेषु वा राया तुका वापस सांगता तुका पांडुल चेडवाल वैरी तुगेल चेडवाल वैरी एकलेक प्रीती आसा म्हूण जाल्यार तांकां एकलेक पळय तूं पांडुल चेडवांक विंगड करतरस तूं आतां पक्षपात करतरस तुगेल चेडवांक संतोश दिवच्या पळयता तांगेले पुरे तूं भितर घाला त्या पुरे दिवन सोडी तांकां तूं चूक जेल न्हू तूं अधर्मार घेतल्या वरी जेल न्हय म्हूण विदूर म्हणटरस. आनी फटिंगपणारी कोणाले ऐश्वर्य घेवचे म्हळ्यार फटिंगपणान ऐश्वर्य वश करून घेवचे ते परी करूनच आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार आतां रायाले चाडी सांगूनच गुरुजनाल विशयांत दोशारोपण करूनच म्हणूस आतां कर्णान आनी कसं केलेलें कर्ण शकुनी हांणी पुरे द्रोण कृपाचार्य भीष्माल विशयांत अशी चलतात न्हय हे परी दुष्कृत्य म्हणून घेता. तुका ह्या परे वायट कळ्ळें तुगेल चेडवांक पांडवांगेल वैरी मस्त असूय आसा असूयैक पदम मृत्यू होरती वाद श्रेयो वदह म्हूण म्हणटाची म्हळ्यार असूय चड आसल्यार मृत्यूक कारण तेंचे जाता कळ्ळें. तशी तुगेल चेडवांक पांडवांगेल वैरी असूय नाका म्हण कळ्ळें. तशी तूं आनी कसं म्हळ्यार तुमगेले आशी म्हळ्यार कशी आसा गोस्वे महाराजा न अग्निस्त्रप्यति काष्टानां न अपगानां महोदधी म्हणून म्हळ्यार अग्नीक कितलेची अग्नी जळ्ळी म्हूण सांगून आनी जळचकन जी म्हूण सांगून अग्नी मुचून वची तितले राकडा राश घाली अप्पा सलपडान भोग आनी जळून वता न्हय म्हळ्यार अग्नीक तृप्ती म्हळ्यार ना. तशीची 100 गटल्यान न्हंयो येवन समुद्रा पावल्यार समुद्राक तृप्ती ना म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार समुद्र उकून येना पळय वय बे समुद्राचे उदक कशें आसा तितले मट्टार आसता शिवाय 100 गटल्यान पावसाडींत पळया वैशाखारपुणी न्हंयत उदक उणी जाता पावसाडींत बोर्न तितली न्हंय समुद्रा वतर आसता जाल्यार समुद्र उकून येयलो म्हूण ना. तशीची पळय आनेक कसन म्हूण म्हळ्यार लक्षोपलक्ष प्राणींक मृत्यू व्हरतर आसता जाल्यार मृत्यू देवाक तृप्ती म्हूण ना. तशी आनेक कुलट स्त्री तांकां तशीची कितले पुरुश आले की समागम करून दुड्ड पावल्यार तांकां तृप्ती म्हूण ना. आनीक नव जनाक सोदून वतात तांणी ताका हें तुका सांगल्या म्हळ्यार आश म्हळ्यार भजी वायट आशेक कोण दास जाल्ला तो सर्व जनाकय दास जाल्लो म्हूण सांगून लेख कळ्ळें. तेश जावन तूं आतां कसं करतरस कोणाल की एक आसती आशे वता आनी युद्ध सुरू जाल्यार सर्व जनाल दास जावचे म्हळ्यार तेची कसं न्हय युद्ध सुरू जाल्लें म्हूण लेख युद्ध जावूं का म्हूण जाल्लें म्हूण लेख तूं मेळ्ळे जनाले आमकां सहाय करता म्हूण निमगूची परिस्थिती यात तशें जावन नाकाची नाका हें एक विशय सोडी तूं म्हूण सांगून पळय तुका आनीकी काल मिरवून वचनी आनीकी समय मिरवून वचनी इतें म्हळ्यार तूं आतांच तुगेले चेडवांक सांगल्यार पुरो कसल कोरका म्हूण सांगून तेदना तांणी एक पंत आयकलीची म्हूण जाल्यार मागीर हें युद्ध ना कसलें ना तुवें चंदायरा सोयच तुगेले चेडवानय चंदायरा सोयत थंयच्यान कोण पांडवय तांणी तांगेली इतले चंदायर आसताची मान्य तुमगेले वयर प्रिती रसताची इत्याक गोतसवें
आमगेल राज्य आमकां दिल्ली नवे थांनी म्हूण म्हणलेलें एक प्रीती तुगेल वयर तांकां आस्त केन्नाय तूं दिनी म्हूण जाल्यार युद्ध करचें तांकांय अनिवार्य जाता तांगेलें जिवन तांणी पळोवपा जाता तशें जावन तांकांय अनिवार्य जाता तशें जावन पळय तुजी कसल करका कशी तुगेल चेडवां सांगका खंयची रितीर पांडवांक राज्य दिवका हे पळय तुजी आलोचना करी म्हूण सांगून सांगता कितली सकड बुद्धी सांगली म्हूण ना कळ्ळें पळय मागीर म्हणटकी तूं निमगेलेले प्रकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हांगेले धर्म सांगले आनी ते वर्णाचे तांगेले वर्णोचित कर्म केल्यार कसं प्राप्त जाल्ले ते मागीर सांगले आनी इतले पुरे कसल्याक सांगले म्हूण म्हणल्यार तूं लेखो पुरो म्हाका कसले खातीर हे ब्राह्मणांक गेले वैश्यांक गेले पुरे हाणें सांगले म्हणून तूं न मात तुगेल निमती न्हय पांडुपुत्र पुरय तांणी क्षत्र धर्म सोडून ब्राह्मणाल वरी वनचारी जावन जीवन केल्लें म्हणटना आजी तांगेल धर्म कसो न्हू स्ववर्ण खंयचो क्षत्रीय धर्म न्हय तूं आतां तांगेल राज्य दिलें रे तांणी वापस क्षत्र धर्मान तूं येतात न्हय तें सोडून तांकां ते कोणालकी दुताल करीन सांगून पेटोवचें संजयाल करीन सांगून पेटोवचें तांणी वचून रानांत तूं राबोवची सम्में तूं पुरे केल्लें तांणी रानांत तूं असलें हांगा मेगेल पुतू निर्भीती रस्ताची तांकां कशी रानांत वनवास करचे अभ्यास जाला तांणी चंग मेगेल चेडूं आयकनाची तांणी सांगील तशी आयकुवचें म्हूण म्हळ्यार सम्में एक रायो जावन तुगेल चेडवा कंट्रोल करूं तूं कसलो रायो म्हूण सांगता तेन्ना धृतराष्ट्र सांगता विदुरा तूं वय तूं म्हाका पुराय उपदेश दिले ते पळय यथावत्त जावन आशिल्लो विशय धर्मविहित जावन आशिल्लो विशय कळ्ळें तूं उपदेश दिला पळय हांवें तशीच हांव कांय धर्म विरुद्ध जावनच म्हणलें कोणुका जाल्यार पळय मेगेल बुद्धी दृढ जावन आसा पांडवांक गेल विशयांत तूं कसो सांगला पळय तशी चोलका म्हूण हांव खंडीत लेखला हांव दृढ बुद्धी आसा जाल्यार मेगेल ही दृढ बुद्धी दुर्योधना पळयल कुडलें खंयची वत नव्हती इत्याक म्हूण म्हाका अर्थ जायना पुत्रा व्यामोह निमती अशें जाता तो तागेल मनाचे विकनेस ते व्यामोह म्हूण सांगून घेना तो सांगता की तशें जावन हांव मनान तो एक गट्टी करून घेतला कसं जाल्यार म्हळ्यार न दिष्टम अभ्यतिक्रांतुं शक्यम भूतेन केनचित दिष्टमेव ध्रुवं मन्ये पौरुषम तू निरर्थकम म्हळ्यार खंयचेय प्राणीक कळ्ळें दिष्ट म्हळ्यार दृश्ट म्हणटाचे विधी नियम उल्लंघन करचे साध्यते ना न्हय कशी विधीन लेखला कसं विधी नियम तशी जेवचे म्हूण आसता न्हय देवान कशी लेखला तशी जेवचे न दृश्ट आमकां कसो लेखूत ना कसले जेवता म्हूण सांगून कसले जेवका आसा तेची जेवचे आमी कसो प्रयत्न केल्यार तशी जेवचे तशें जावन विधी नियम श्रेष्ठ पुरुष प्रयत्न निरर्थक म्हूण सांगून हांव लेखला विदुरा तशें जावन हांव कसलो करचें जायना मेजन कसले करूं जायना पुरे विधीक अदृश्टाक सोडला म्हूण म्हणटा तो आनी तूं कसले सांगची बरं लावे म्हाका कसले धर्मा विशयी सांगू बाकी जे लावे तूं बाकीस म्हूण जाल्यार सांग हांव आयकता इत्याक म्हळ्यार तूं सांगील म्हाका आयकुच्या लावाय जाता विदूर सांगता तूं कसले पुराण सांगता पुराण आयकुच्या मान न्हय पुराण आयकतल्यान ते आयकल तशें चल्ल्या मात्र ते शिवाय कोणकी सांगील काणी लाय जाता आयकुच्या लाय जाता म्हणून लायक जेवचे खातीर सांगचें न्हय तें तशें आयकून तशी चलोचें म्हूण सांगचें हांव सांगचे विशय तुका लाय जाता म्हूण म्हणटा पळय आनी विचित्र जावन आशिल्लो हे दोळ आयकनातील विशय म्हूण तूं म्हणलें त्या पळय तूं सांगता म्हूण न्हय तें म्हळ्यार हाजे पशी तुका गोतना नातील कितले की सकाळी विशय सांगिलच कळ्ळें तुका सनात सुजात म्हूण म्हणलेलें तो ब्रह्ममानस पुत्र म्हणटाची ताणें सांगील विशय गुतस्वे म्हूण कळ्ळें धृतराष्ट्र सांगता किं त्वं न वेद तद्भूयो यन्मे ब्रूया सनातनः त्वमेव विदुरं ब्रूहि विदुरब्रूहि प्रज्ञाशेषोस्ति चेत्तव पळय आतां सनातन जावन म्हळ्यार पुढ दुखून आशिल्लो तो ब्रह्ममानसा पुत्र म्हण सनत सुजात तो ताणें सांगचे विशीं तूं आयकूं का म्हूण म्हणलें तें तुवें सांगून अजवे तुका कसलें गोतश जाल्यार तुजी म्हाका सांग अप्पा सनात सुजाताक कसो खातीर आमी आयकूं का हांव कसो खातीर राखून बसूं का तुजी म्हाका पुराय सांग म्हूण सांगून तो सांगता कोण धृतराष्ट्र विदूर सांगता तुका कसं सांगचें तूं उलयला रे पुराय दैवायत्त दैवचेश्टीत म्हणटा कळ्ळें मनशाक एक अभ्यास आसा तुगेले जबाबदारी चुकोवन घेवचे खातीर वेदांत सांगचें कळ्ळें हाका आत्मवंचनी म्हणटाची म्हणटना धृतराष्ट्र म्हळ्यार कयो
हांव कसं म्हाका आतां तूं जबाबदार नातील म्हूण म्हणटवे तुगेले तोंडान कसं की आयकू का म्हूण हांव इच्छ करचें नाटक म्हूण लेखला वा तूं हांव आत्मवंचकूय न्ही देवाकय वंचन करतलो न्ही अशें पुरे उलोवचें नज न्हू तुवें म्हाका मनाक कोंकिल्या बरी जाता चंद उतर उलय म्हगेल्या मना शांती जाव का म्हूण तुका आपयला रे म्हाका कोंकून कोंकून उलयत वे हे पळय तूं करचें म्हूण तेदन तो सांगता कई कळबे पळय तुगेल मना गोंदळस धृतराष्ट्रा कसं वायट विशय पुरो तुगेल्या मनान येता तुका कणिकान कसच नीती सांगला शकुनी कर्ण तुका उपदेश दी तरसताची दुर्योधन तुका कसल कतरकी सकड सांगताची हान्नी पुराई सांगून तूं शांत रितीर आशिल्लो आजी तुका दासी पुत्र हांव तुका मना शांती कसं दिवचें हांवें म्हूण फुडलें म्हणटा की भितर आतां पुरे उरलो न्हू का तूं म्हाका भावू नमे हांव कशी व्यासपुत्र की तुवें व्यासपुत्रू नमे म्हूण म्हणटना तेदना तो म्हणटा की पळय ही भावन तुका ते दुसू आशिल्ले जाल्यार रे हांव तेन्ना तुका उपदेश दितना नक्का पांडवांगेले असल पुरे कोर नाका म्हूण म्हणटना तूं हे पुरे अशें पुरे अनर्थ जावन आजोपास म्हाका उपदेश दिवच्याक उपदेश हांव कसो की सांगता म्हूण आपोवचें नाशिल्लें न्हू तुवें कर्ण शकुनीन सांगिल्लें बरें तूं कसले खातीर आयकलो म्हूण तेदना तो सांगता काय कसं न्ही धृतराष्ट्र पळय तूं कोप्पू नका इतले निष्ठुरार मेगेला उल्लू नका पळय हांव कसं की म्हगेले रितीर आसता तूं वता जाल्यार बस म्हगेल्याक म्हाका तूं कोंकून उलोवच नाका भितर सांगता जायत हांव वता म्हाका पयलीं तूं वयत न्हय उपदेश करच्याक कसले तुगेले देशा हित तशें हांव उपदेश केला आनी सांगू म्हाका कसलें ना आनेक वेदांत श्रवण वेदांत उलयत कसल्याक म्हळ्यार वेदांत श्रवण तुका करचें म्हाका योग्यत ना म्हाका अधिकारूय ना हांव सांगून दासी पुत्र तूं रायो तशें जावन तुका कोण उपदेश करूंक समर्थ म्हूण दिसता तांकां पळय तूं म्हूण कडेरी मागीर तेन्ना सांगता ना विदुरा म्हाका कसलें पूण सांग तशें जाल्यार हांव सांगलें बरी सनसुजात आस पळय तांगेले करीन उपदेश घे तुका कळटा पळय कसलें म्हूण सांगून कळवे कुडले विदुरू सनसुजाताक आपयता म्हूण आस खंयच्यान तो महाभारतान तो कसो न्ही म्हूण म्हणल्यार पळय सनसुजाताक आपोवचे खातीर विदूर कसो करता म्हूण म्हळ्यार मनान तूं स्मरण करतके मनान तूं स्मरण करली कुडले विदुरू ताका स्मरण करता म्हणून तागेले ज्ञानदृश्टीन कळ्ळें सनसुजाताक कुडले विदुरा दिसलीची विदूर कुडले तांकां आपोवन तांकां मधुपर्कनी दिवन चंद करून तांगेले सेवा करता सनसुजाता लागीं विदुर सांगता सनसुजात महर्षी पळय धृतराष्ट्राक कितले की सकड नीती सांगले हांवें जाल्यार येता गेले मनांत केलो संशयच म्हाका सांगच्या साध्य जायना आनी हांव सांगलां ताका अर्थूय जायना तशी म्हाका साध्य जायना म्हूण हांव तुका पयलें तुगेलो उपदेश आयकून पूण तो सम रितीर चलो तागेले मनांत कसो म्हूण कळ्ळो म्हूण सांगून पळय तुगेलो उपदेश महा उपदेश ते आयकले नंतर सर्व मनुष्य कोण ऐकतात त्यांनी सर्व दुःखान विमुक्त जाताची तशी ह्यो धृतराष्ट्र सर्व दुःखान विमुक्त जावो कळवे हाका लाभ अलाभ प्रिय अप्रिय जरा मृत्यू भय अभय तानी भूक असल पुरय कसलेच बाद जावच्या नज असल्या निमती तसल एक ब्रह्मविद्या म्हणटाची परज्ञान पळय ते तूं उपदेश दी पळय बिदुरू कितले सकडे प्रयत्न करता पराज्ञान उपदेश ते सनसुजाताल करीन उपदेश धृतराष्ट्राल खंयचे की पूर्वजन्माचे पुण्य सोका ते जाल्यार दुरादृष्ट कसं म्हळ्यार कोण उपदेश दिले रे वा बदलायसना ना जाल्यार बिदुरा एक आशी तसले ब्रह्म मानस पुत्र सनसुजाताक आपणाक विधी दिवचे म्हूण म्हळ्यार न्हय तशी धृतराष्ट्रा मस्त प्रश्न आसता तो निमगीत रसता कळवे वा धृतराष्ट्र निमगीत कई सनसुजाता यदिदं शृणोमि न मृत्युः अस्ति इति तव प्रवादं देवासुरा ह्या आचरन् ब्रह्मचर्य ममृत्यवे तत्कतरन्नु सत्यं पळय सनसुजातान विदुरान म्हणलेले सनसुजात मृत्यू ना म्हूण म्हणटा ताजे तितले विचित्र विशय तूं आयकलावे म्हूण सांगून तशी धृतराष्ट्रात हाका आपयले लागी तो निमगीता कळवे मृत्यू ना म्हूण सांगता तुमी सांगला म्हूण विदूर सांगता कळवे आव
पळय आन्य कसं म्हळ्यार पुढे देवासुर अमृत मंथन कोरून अमृत हे समुद्र मंथन कोरून अमृत पाविलीची म्हूण ऐकला अमृत पावील जनक पळय मृत्यूना तेव्हा यावं ऐकला जाल्यार अमृतत्व म्हूण म्हळेल अस म्हूण जाल्यार कळवे मृत्यू आसूची सत्य जेव्हा अमृतत्व सत्य कसल सत्य म्हूण म्हळेल विशय तुवें म्हाका सांगता इत्याक म्हूण म्हळ्यार ताका कसले प्रमाण आसवे सांगता म्हळ्यार तो सांगता काय कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय तन्नो तद्दो भये देवा अनुभुबुधिरे तौ ह 32 वर्षाणि ब्रह्मचर्यम् उषतुः 100 ह वै वर्षाणि मघवा प्रजापतौ ब्रह्मचर्यम् उवास म्हणून चांदोग्य उपनिषत्ता आशिल्ले विशय सांगता म्हळ्यार प्रजापती ब्रह्माल्यागी एक पंत इंद्रो देवेंद्रो देवतेंगेलो रायो विरोचन त्या वेळार दान मागेल रायो त्यांनी ब्रह्मचर्य व्रतार आसून मृत्यू गेलवुका म्हणलेले विशय तपस्सू केलेले म्हूण विरोचन 32 वर्ष तपस्वी केला की ताणें मागीर ब्रह्मान ताका तागेले सावळी उदकांत पळय म्हणली की कळवे तागेले मनांत आयले की देहाचे आत्मा म्हूण तपस्या तुकून तो विमोहक जाले की जाल्यार इंद्र मात्र उदका पळयतना ताका ते सावळी व्यत्यास जातरस तशें देहाची आत्मा नाही म्हूण म्हळेल ताका मना वचून मागीर 100 वर्ष पर्यंत ब्रह्मचर्य व्रत करून ब्रह्माक तपस्या करून तो आत्मज्ञान पावयलो तशें जावन मृत्यू गेलवुच्याक जाल्ले म्हूण सांगून तशी तो सांगता मृत्यू म्हळेल आस जाल्यार मृत्यूक जय कोरका जाल्यार कर्मानुष्ठान कोरका कर्मानुष्ठान कोरका तपश्चर्या आदी कोरका त्या वेळार मृत्यूक जय पावेत म्हूण म्हळेल केलो जन सांगताचे आनी केलो जन मृत्यू म्हणलेले ना म्हूण सांगून सांगताचे तशें जाल्यार मृत्यू आसवे आस जाल्यार ते कसले खंयच्याक मृत्यू म्हूण का हे पुरे तुका सांगता सांगील विशय सम तूं ऐक म्हूण सांगता रस कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय अमृत्यू कर्मणा म्हूण म्हणला अमृत्यू म्हळ्यार अमृतत्व कर्मणा कर्मानुष्ठानान म्हळ्यार आतां ब्रह्मचर्य व्रतानुष्ठानान तूं ऐकल्या म्हणके इंद्र ब्रह्मचर्य व्रतानुष्ठान करून मृत्यू गेलवलो म्हूण पळय ते पळय सत्य विशय कळवे जाल्यार स्वाभाविक ब्रह्मभावात प्रच्युती म्हणटाची म्हळ्यार केन्नाय परमात्मो आसकी ना म्हळेल विशयान संशय आसूचे ते मृत्यू म्हूण हांव सांगता परमात्मालान तूं निश्ठ जावन आसूचे ते अमृतत्व म्हूण हांव सांगता कळ्ळे तुका मृत्यू न्ही अमृतत्व कशी सांगता म्हूण म्हणलेले विशय तुका मना वची तशी सांगता हांव म्हूण सांगून सांगता पळय तो सांगता रस सात्विक कर्म करचे हे जीवलोकांत कळवे सात्विक कर्म करतले निष्काम कर्म करतले कर्तव्य कर्म करतले अमृत्यू पावताची म्हूण उपदेश तुका दिवची जाल्यार तूं क्षत्रीय न्हय मृत्यू वै अमृतत्व वै म्हूण हांव सांगता मोह मेगेल न्हय आशिल्ले मेगेले म्हूण लेखचे अज्ञान आस पळय हेंची मृत्यू कळवे हांगा मेगेल कसले ना हे देहय मेगेल न्हय मेगेल आत्म स्वतंत्र परमात्माल अधीन म्हूण लेखचे त्यावेळी एक रितीरी मोह म्हणून घेता कळवे पुनर्जन्माक कारण जाता ते मेगेल न्हय परमात्माल म्हूण लेखल्यार आमी मुक्त जाताची हांगा पुरे मेगेले हे मेगेले म्हूण लेखचे तेंची मृत्यू जाता म्हूण अशी एक नमने गूढ जावन सांगता न्हू आमकां हे गूढ विचार अशें दिसता धृतराष्ट्राक कळ्ळी तेदन ताणें लेखली खंय म्हाका हे कसलें कळना मू हे राज्य मेगेल म्हूण लेखची चुकवे चेडूं मेगेलेत न्हय हे देह मेगेलेत न्हय जाल्यार वो अशी पुरे लेखल्यार मृत्यू म्हूण म्हणटा न्हय कडेरी सनसुजाता कळ्ळें हाका देहाची आत्म म्हूण लेखला ताणें आत्माची देह म्हूण लेखला
शिवाय हाका आत्मविंगडस म्हूण म्हणलेलें मनाक वचनी म्हूण जाल्यार हें ज्ञान दिवका नवें म्हूण सांगून सनत सुजात ताका खंयची रित्रोपदेश करता त्याची रित्रोपदेश करच्या सुरू करता ते उपदेश आमी फायच्या दिसाक पळया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.